भूषण, त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सगळ्यांना भारतीय राज्यघटनेचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक आयलाजी होळकर, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्यासह तमाम महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे गावातील सर्वच गावकरी मंडळींनी या ऐतिहासिक भव्य दिव्य सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये या भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे असतील, मोलमजुरी कष्टकऱ्यांचे असतील, या सर्वांचे प्रश्न मांडले गेले. ते पाथरी मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व तथा मराठवाड्याचे नेते म्हणून संबंध मराठवाडा ज्यांच्याकडे आशेनं पाहतो असं नेतृत्व सन्माननीय राजेश दादा विटेकर साहेब यांचं अगदी काही क्षणामध्ये आपल्या केकर जवळ नगरीमध्ये या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्तानं आगमन होणार आहे. सोबतच आपल्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय पंकजरावजी आंबेगावकर साहेब, सन्माननीय गंगतरावजी कदम तात्या, माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी, युवकांचे बुलंद तोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकांचे नेते रोहनभैया सामाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सोनपेठचं भूषण दसरथ सुरेशी पाटील साहेब, तालुका अध्यक्ष सोनपेठ, त्याचबरोबर सन्माननीय दत्तरावजी जाधव साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मानवत, त्याचबरोबर सन्माननीय माजी नगराध्यक्ष अंकुजी लाड साहेब, त्याचबरोबर सन्माननीय पंकजरावजी आंबेगावकर साहेब अशा विविध मान्यवरांच्या शुभास्ते उपस्थितीमध्ये आजचा हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून गावातील सर्वच गावकरी मंडळींनी या ऐतिहासिक भव्य दिवस सोहळ्यासाठी आवर्जून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. खऱ्या अर्थानं ज्या भूमीला संत महात्म्यांचे विचार लाभले, विचारांचा वारसा लाभला, आज त्याच भूमीमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होतोय. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी आवर्जून कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकरात लवकर येऊन स्थापना व्हायचंय. मान्यवरांचं आगमन आपल्या केकर जवळ नगरीमध्ये झालेलं आहे. अगदी काही क्षणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला लवकर